सांगली कृष्णा नदीवरील आयुर्विन पुलाला समांतर असा पूल हा नवीन बांधण्यात आलेला आहे। मात्र या पुलाचं बांधकाम गेले 2 वर्षाहून जास्त काळ झाला तरी अजूनही पूर्ण झालेलं नाही आहे। आपण पाहू शकता, आपण सांगलीच्या कृष्णा नदीच्या तीरावर आहोत। या ठिकाणी आयुर्विन पुलाला समांतर असा हा नवीन पूल बांधण्यात आलेला आहे। आपण पाहू शकता, माझ्या दुसऱ्या बाजूला हा आयुर्विन पूल आहे। याला 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि या पुलावरून जड वाहने जाण्यास बंदी आहे। मात्र या पुलाने अनेक महापूर सहन केलेले आहेत, अनेक महापुरांनी सामना केलेला आहे। मग या पुलाला काही ठिकाणी थोडेफार तडे गेले असल्यामुळं याला समांतर असा हा नवीन पूल सांगलीवाडीच्या तीरावर गावाच्या लगत आणि सांगली शहराला जोडणारा हा समांतर पूल आहे। मात्र हा आयुर्विन पूल समांतर असणारा हा जो नवीन पूल आहे याच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग असेल किंवा राज्य शासन असेल यांचं दुर्लक्ष असल्यामुळे हा पूल अजूनही पूर्ण होण्याच्या प्रतीक्षेत आहेत। एकंदरीत पाहिलं तर वाहतुकीला अडथळा होत असल्यामुळे या ठिकाणी समांतर असा पूल बांधण्यात आलेला आहे, पण या पुलाचं बांधकाम अद्याप पूर्ण झालेलं नाही। त्यामुळं नागरिकांच्यातून या पुलासंदर्भात लवकर हा पुलाचं बांधकाम पूर्ण करावं आणि नागरिकांच्यासाठी ये-जा करण्यासाठी हा पूल सुरू करावा अशी संपूर्ण सांगली शहरातील नागरिकांच्याकडून मागणी होत आहे। आता राज्य शासन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।